बाबा दरोड्याच्या तयारीत असलेल्या तिघा चोरट्यांच्या संगमनेर पोलिसांनी आवळल्या मुसक्या, दोघे फरार तर गावकऱ्यांनी चोरट्यांना चोप देतानाचा व्हिडिओ झाला सोशल मीडियावर व्हायरल। बघा सविस्तर न्यूज एनएमपीवर। नमस्कार, जय भारत जय श्रीराम। न्यूज एनएमपी मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। आज बघा संगमनेर तालुक्यातील काही ठळक घडामोडी। नमस्कार पेक्षा न्यूज एनएमपी मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मंडळी। आज आपण बातमी पाहणार आहोत ती संगमनेर तालुक्यातली आणि बातमी आहे ती वडगाव पान शिवारातून। प्रेक्षकांनो, दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या दरोडेखोरांची टोळी रात्रीची गस्त घालणाऱ्या संगमनेर तालुका पोलिसांनी वडगाव पान शिवारातील हॉटेल यादगारच्या जवळ पकडली। पोलिसांनी 3 जणांच्या मुसक्या आवळल्या असून त्यांच्याकडून दरोडा टाकण्यासाठी लागणारे साहित्य जप्त केले आहे, परंतु 2 जण फरार होण्यात यशस्वी झाले आहे। संगमनेर तालुका पोलिसांचे पथक कोलारगोटी राज्य महामार्गाने रात्रीची गस्त घालत असताना वडगाव पान शिवारातील हॉटेल यादगार जवळ काही जण संशयास्पदरित्या थांबलेले गस्त घालणाऱ्या पथकाला आढळून आले। पोलिसांनी सतर्कता दाखवत फरदीन आणि शेख वय वर्ष 21 राहणार जमजम कॉलनी गल्ली नंबर 9 संगमनेर तर मोहम्मद फारूक मोमीन वय वर्ष 21 राहणार जमजम कॉलनी गल्ली नंबर 6 तर एक अल्पवयीन मुलगा असे तिघांना पकडत त्यांच्या मुसक्या आवळल्या आहे। तर हलीम अकबर पठाण राहणार संगमनेर आणि एक अनोळखी हे दोघे जण पळून जाण्यामध्ये यशस्वी झाले आहे। संगमनेर तालुका पोलिसांच्या पथकाने पकडलेल्या तिघा दरोडेखोरांकडून दरोडा टाकण्यासाठी वापरण्यात येणारी मिरची पूड, सुरी, लायटर, दोरी, लोखंडी पाईप, कटर, 2 दुचाकी असा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे। या प्रकरणी पोलीस हेड कॉन्स्टेबल आशिष आरोडे यांनी तालुका पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून वरील 5 जणांवर विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे। या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक देवीदास ढुमणे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक पल्लवी वाघ या करत आहेत। तर संगमनेर तालुक्यातील वडगाव पान शिवारात पकडलेल्या फरदीन शेख आणि मोहम्मद मोमीन हे दोघे अट्टल गुन्हेगार असून त्यांच्यावर तेथून मागे अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहे। त्या दोघांनाही न्यायालयाकडून पोलीस कोठडी मागवली जाणार आहे। कोठडीच्या दरम्यान त्यांच्याकडून अजून काही गुन्हे उघडकीस येतीलच। या घटनेतील जे दोघे जण फरार झाले आहे त्यांचा देखील पोलीस शोध घेत आहे। त्यांनाही लवकरच अटक केली जाईल असे पोलीस उपाधीक्षक संगमनेर विभाग श्री सोमनाथ वागचौरे यांनी माहिती देताना सांगितले आहे। पहाटे साधारणपणे 1 ते 1:30 वाजेच्या दरम्यान संगमनेर पोलीस स्टेशन हद्दीमधील वडगाव पान परिसरामध्ये काही संशयित आरोपी रात्रगस्ती दरम्यान पेट्रोलिंग करणाऱ्या पोलीस पथकाला त्याचप्रमाणे गावातील काही ग्रामस्थांना मिळून आलेले होते। या आरोपितांकडे संशयास्पद वस्तू देखील मिळून आलेल्या होत्या। त्या अनुषंगाने त्यांच्याकडे आपल्या पोलीस पथकाने सविस्तर विचारपूस केली असता हे आरोपी वडगाव पान परिसरामध्ये दरोडा घालण्याच्या उद्देशाने एकत्रित आल्याचे निष्पन्न झाले आणि त्यावरून संगमनेर तालुका पोलीस स्टेशन या ठिकाणी दरोड्याची पूर्वतयारी बाबतचा गुन्हा या 5ही आरोपींविरुद्ध नोंद करण्यात आलेला आहे। त्यातील जे आरोपी आहेत त्यामध्ये फरदीन आणि शेख जमजम कॉलनी, मोहम्मद फारूक मोमीन जमजम कॉलनी, त्याचप्रमाणे हलीम अकबर पठाण हे 3 आरोपी यांची नावं आहेत। एक आरोपी अल्पवयीन किंवा विधी संघर्षग्रस्त बालक आहे आणि एक आरोपी हा पळून जाण्यामध्ये यशस्वी झालेला आहे, तो पळून गेलेला आहे। त्या पळून गेलेल्या आरोपीचा देखील पोलीस पथक शोध घेत आहे। त्यातील जे 2 आरोपी आहेत फरदीन आणि शेख यावर यापूर्वी देखील वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे आहेत। त्याचप्रमाणे हलीम अकबर पठाण हा सुद्धा पोलीस रेकॉर्डवरील आरोपी असून यावरती 7 ते 8 चोरी असेल, जबरी चोरी आहे, दरोडा आहे, दरोड्याचा प्रयत्न आहे असे गुन्हे यापूर्वी देखील दाखल आहे। यातील आरोपी सध्या पोलीस कोठडीमध्ये असून त्यांच्याकडे सविस्तर विचारपूस पोलीस पथक करत आहे। यांनी यापूर्वी देखील असे काही गुन्हे केले आहेत किंवा काय याबाबत पोलीस कस्टडी दरम्यान विचारपूस सुरू आहे। तर प्रेक्षकांनो, विशेष म्हणजे संगमनेर तालुक्यातील वडगाव पान शिवारात हॉटेल यादगार जवळ सोमवारी मध्यरात्री 1 वाजण्याच्या सुमारास काही दरोडेखोर दरोडा टाकण्याच्या तयारीमध्ये असताना परिसरात असणाऱ्या युवकांनी त्यांना पाहिले। त्यानंतर गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने जमा झाले। पकडलेल्या त्या तिघाही चोरट्यांना ग्रामस्थांनी यथेच्छ असा चोप देत यांचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल केला आहे। बघूया सोशल मीडियाचा हा व्हायरल व्हिडिओ। ये बहुत आगा साला और दूसरा सीधा खड़े रहे, एक्टिंग मत करूँ।
सीधा रहे का? एक्टिंग मत कर, चल। नाम बोल तेरा। अनमोल। काका है तू? पूरा नाम बोल। नाम बोल पूरा। अनमोल चौहान। बाप का नाम? संतोष। काका है तू? चौहान। जमजम कॉलोनी में रहते हैं काका है? जमजो कॉलोनी में रहता। दूसरा काय उसका नंबर काय? नंबर नाही। सोबतची जी वाल्या भाग्य सोबत होते. हल्ल्या ना तो हल्ल्या पळून गेला.